नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स होत्या की थकीत अनुदान मिळणार का? तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट मी घेतलेली होती आणि ती अपडेट नेमकी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला थकीत अनुदान मिळणार की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, थकीत अनुदान मिळणार की नाही या संदर्भात अनेक साऱ्या लाभार्थ्यांनी कॉमेंट्स केलेल्या होत्या. बरेच लाभार्थ्यांचे 5 ते 7 महिन्याचे थकीत अनुदान शासनाकडे बाकी आहे. तर त्या संदर्भात नेमकी काय कार्यवाही झालेली आहे या संदर्भातील कालपासून मी धावता आढावा घेत होतो. विविध शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर जे काही वास्तव समोर आलेलं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपणास एक विनंती असेल की हा जो काही व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो इंटरनेटवरील विविध सोर्सेस, त्यानंतर तहसील कार्यालयातील विविध कर्मचारी, ऑफिशियल अधिकारी, त्याचबरोबर इतर दिव्यांग बांधव आणि यांच्याकडून आलेली जी काही माहिती आहे तर त्या माहितीच्या आधारावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना खरंच या व्हिडिओची गरज होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आजकाल बरेच जण ट्रेंडिंग म्हणून कॉमेंट्स मध्ये अतिशय चुकीचे कॉमेंट्स करताना दिसून येईल. तर मित्रांनो, माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही की तुमच्या चुकीच्या कॉमेंट्स बाबत मी तुम्हाला उत्तरे देईल. परंतु मित्रांनो, ज्या काही चुकीच्या कॉमेंट्स हार्ट होतात त्याच्यामुळे माणसाला राग पण येतो. परंतु मित्रांनो, माझा यामधून कोणताही हेतू नसतो की सध्या तरी काय होतंय की दिव्यांग बांधव असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेतील इतर लाभार्थी आहे तर त्यांना फक्त पैशाची गरज असते आणि ते वेळोवेळी दर महिन्याला पैशाचीच वाट बघत असतात. आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार, त्यानंतर डीबीटीचं काय स्टेटस आहे, आम्हाला 2,500 रुपये मिळणार का, आमच्या अनुदानामध्ये वाढ होणार का, तर अशा प्रकारचेच प्रश्न वेळोवेळी विचारले जातात. त्याचबरोबर निराधार बांधवांकडून कॉमेंट्स केल्या जातात आणि मित्रांनो, त्याचं मला असं वाटतंय की त्याचंच आपण अपडेट देत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामुळे काय होतंय की बऱ्याच दिव्यांग बांधवांना एक आधार मिळतो. बऱ्याच दिव्यांग बांधवांच्या जे काही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील किंवा नाही तर या संदर्भात वाटणारी चिंता सुद्धा दूर होते. म्हणून मित्रांनो, जसं डीबीटीचं कामकाज सुरू व्हायला सुरुवात होते त्याच्या अगोदरपासून विविध जे काही अपडेट येतात तर त्याची माहिती मी आपणास वेळोवेळी देत असतो. तर बऱ्याच जणांना हे सुद्धा खटकते की ते कॉमेंट्स करून टाकतात की तुम्ही एकच विषय अनेक वेळा सांगता, एकच बातमी परस्पर देता, फक्त पैसे मिळणार किंवा नाही या संदर्भातच बोलता. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की तुम्हाला जर पैसे पाहिजे नसेल, पेन्शन पाहिजेच नसेल तर तुम्ही आपला व्हिडिओ बघू नका. कारण काय होतंय की ज्या महत्वाच्या अपडेट आहेत तर ती वेळोवेळी आपणास देत असतो. राहिला प्रश्न, तुम्हाला जर दुसऱ्या माहिती पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनेसंदर्भातील पैशाशिवाय, पेन्शन शिवाय जर इतर बाबतीतील माहिती पाहिजे असेल तर दुसरे चॅनल आपल्यासाठी आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकता. परंतु आपल्या खात्यावर पैसे जमा होणार की नाही, नेमकं पैसे जमा होताना काय अडचणी येतात, आपण काय कार्यवाही केली पाहिजे तहसीलमध्ये, तहसीलचे कर्मचारी जर आपलं ऐकत नसेल तर आपण काय कार्यवाही केली पाहिजे, तर या संदर्भात वेळोवेळी अपडेट आपण देत असतो आणि अनेकांचे या संदर्भातील प्रश्न सुद्धा आपण सोडवलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, की होऊ शकते की जर आपण हा व्हिडिओ जर बघत असाल आणि चुकीचे कॉमेंट्स करत असाल तर कृपया करून व्हिडिओ पण बघू नका आणि चुकीच्या कॉमेंट्स पण करू नका. तुमच्यासाठी यासाठी वेगळे चॅनल असू शकते. आणि ज्या निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांना
पेन्शन जमा कधी होणार आहे याचा अपडेट पाहिजे असेल तर त्यांनी मात्र निश्चित हा व्हिडिओ बघावा आणि आपण मात्र कोणती वेळ न घालवता इतरांचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला चांगली माहिती मिळते, दर्जेदार माहिती मिळते, लवकर अपडेट मिळते, तर व्हिडिओ बघत चला. तर मित्रांनो, आता बघूया आपण की थकीत अनुदान आपल्याला मिळणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, अनेक लाभार्थी असे आहे की ज्यांचं 5 ते 7 महिन्यापासूनचं अनुदान थकलेलं आहे. म्हणजे डिसेंबर 2024 नंतर महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेसाठी डीबीटी पोर्टल आणलेलं होतं. त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर दर महिन्याच्या 5 तारखेपासून पैसे वितरणाची कार्यवाही सुरू केली जाते आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात. मात्र डिसेंबर 2024 पूर्वी अनेक लाभार्थ्यांचं 5 ते 7 महिन्याचं लाभ किंवा पेन्शन थकलेलं आहे. तर शासनाने याबाबत नेमकी काय कार्यवाही केली तर या संदर्भातील चौकशी मी कालपासून करत होतो. त्यानुसार विविध तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत तर त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती बघूया. तर मित्रांनो, अनेक कर्मचाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की सर, या संदर्भात अजून आमच्याकडे अशा प्रकारे शासनाकडून अनुदान आलेलं नाही किंवा फंड ट्रान्सफर करण्यात आलेला नाही. आणि ज्यावेळेस आम्ही चौकशी करतो तर त्यावेळेस असं सांगण्यात येत आहे की सध्या शासनाकडे फंड उपलब्ध नाही. जसा फंड उपलब्ध होईल तसा जे काही निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे यांचं जे काही थकलेलं अनुदान आहे ते टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर रेग्युलर हप्त्यासोबत जमा केलं जाईल, असं फक्त वरचे अधिकारी आम्हाला सांगतात. त्यानुसार अशा प्रकारची माहिती आलेली आहे. तर मित्रांनो, होऊ शकतं की हे सगळं थकीत अनुदान असेल किंवा इतर अनुदान आहे किंवा निराधार बांधवांच्या अनुदान वाढीचा प्रश्न आहे, विधवा महिलांच्या अनुदान वाढीचा प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरच मार्गी लागलेले दिसून येतील. कारण आता आपल्याला माहित आहे डिसेंबरमध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीपूर्वी आपल्याला महायुतीचे जे काही निर्णय अगोदरचे आपण बघितलेले आहे तर आपल्याला असं दिसून येते की महायुतीने जे काही निर्णय घेतलेले आहे ते निवडणुकीच्या तोंडावरच निर्णय घेतलेले आहे, जेणेकरून त्यांना सगळ्या बांधवांचा, सगळ्या निराधार बांधवांचा, दिव्यांग बांधवांचा निवडणुकीसाठी सपोर्ट पाहिजे आहे. तर याच बेसवर हे निर्णय घेण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, होऊ शकते की अशी माहिती समोर आलेली आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे थकीत अनुदानाचा 1 ते 2 टप्पा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, आता ही जी काही माहिती आहे विविध सोर्सेसकडून मिळालेली माहिती आहे. त्यामुळे आता याच्यावर नेमकं 100% आपल्या खात्यावर पैसे जमा होतीलच असं नाही. आणि मी असा कोणताही दावा करत नाही की मी सांगितलेली जी काही माहिती आहे ती 100% खरी आहे. फक्त मला जी काही माहिती तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळालेली आहे तर त्या बेसवर आपणाला ही माहिती मी दिलेली आहे. त्याचबरोबर इंटरनेटवरील विविध सोर्सेसच्या माध्यमातून ही माहिती आलेली होती, ती माहिती आपणास दिलेली आहे. त्यामुळे 100% थकीत अनुदान आपल्या खात्यावर जमा होईल किंवा नाही तर हे सध्या तरी आता सांगता येणार नाही. फक्त येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या तोंडावरच महायुती अशा प्रकारचं थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करू शकेल. परंतु होऊ शकेल बऱ्याच जणांचे, काहींचे 6,000 बाकी आहे, काहींचे 7,500 रुपये बाकी आहे, परंतु ते एवढे पैसे जमा होतील असं सुद्धा नाही की रेग्युलर हप्त्यासोबत 1 ते 2 हप्ता शासन देऊ शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्वाची अपडेट थकीत अनुदानाबाबत होती जी बरेच जण विचारत होते, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. आणि जे लोक चुकीची कॉमेंट्स करतात कृपया करून चुकीचे कॉमेंट्स करू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट थकीत अनुदानाबाबत होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.